अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. बघा, श्रावण महिना इतका पवित्र महिना आहे की ह्या महिन्यामध्ये तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा करणार आहात त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळणार आहे. आणि ह्या अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्याला एखाद 2-4 वस्तू ज्या आपल्या घडतील आपल्याला तसं आपल्याला दान करायचं आहे. ज्यांना जी वस्तू शक्य होईल त्यांनी ती दान करावी. कारण ह्या महिन्यामध्ये जितकं तुम्ही दान सेवा करताल तितकं अधिक पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छोटी वस्तू दान करा किंवा मोठी करा. आपल्याला जी करता येईल ती दान करायची आहे. कारण दान धर्म जर केलं तर आपले पितृ सुद्धा आपल्यावर म्हणजे प्रसन्न होत असतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त करत असतात. जेव्हा पितृ आपले शांत झाले, की आपल्या जो काही पितृदोष असेल तो सुद्धा आपला निघून जातो. आपल्या घरामधला दोष असेल तो निघून जातो. त्यामुळे पितृ खुश होण्यासाठी आपल्याला ह्या अशा दान धर्माच्या सेवा आपल्याला आवर्जून ह्या महिन्यामध्ये करायच्या आहे. कारण हा इतका पवित्र महिना आहे, की तुम्ही जे काही छोटं सेवा जरी केली, छोटं दान जरी केलं, त्याचं अनंत पटीने आपल्याला फळ मिळत असतं. त्यामुळे आवर्जून ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही सेवा करायच्या आहेत आणि आपल्याला दानसुद्धा करायचं आहे. तर बघा, दानामध्ये तुम्ही काय करू शकता? तर बघा, आपल्याला गोरगरिबांना आपण वस्त्रदान देऊ शकतो. अन्नदान हे करायचंच आहे. अन्नदान आणि वस्त्रदान हे तुम्ही अनाथ आश्रमामध्ये सुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये अन्नदान एखादं पूजा ठेवली आणि त्या दिवशी आपण सगळ्यांना घरी जेवायला बोलून आपण हे अन्नदान आपण जर केलं तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण हे अनंत पटीने आपल्याला फळ मिळणार आहे आणि आपली एवढी पिढी आपली की त्याला पुण्य प्राप्त होईल. हे अन्नदानाचं इतकं श्रेष्ठ दान आहे की त्या अन्नदान श्रेष्ठ दान इतकं झालं की आपल्या एक पिढीसुद्धा आपली त्याची पुण्य भरून निघेल. त्यामुळे आपल्याला जितकं करता येईल अन्नदान तेवढं अन्नदान करायचं आहे. आणि तुम्हाला नाहीच करणं घरी शक्य तर तुम्ही अनाथ आश्रमामध्ये सुद्धा अन्नदान करू शकता, वस्त्रदान देऊ शकता. आणि जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही धान्य सुद्धा दान करू शकता. धान्यामध्ये तुम्ही साखर, तेल, समजा जे काही तुम्हाला गहू, ज्वारी, तांदूळ हे तुम्हाला जे धान्य देता येईल ते तुम्ही त्यांना जे लागेल ते असं तुम्ही ते धान्य द्यायचं आहे. आणि जे म्हणजे खरंच ज्यांना गरज आहे अशा लोकांना जर तुम्ही दान केलं तर त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. आणि काही-काही वेळेस तर कसं आता आजकालच्या ह्याच्यामध्ये तर ज्याला न लागणारे सुद्धा म्हणजे त्यांनाही आपण दिलं तर त्याचा आपल्याला वाईट परिणाम आपल्यावर होत असतो. म्हणून जे खरंच अति गरीब आहेत, गोरगरीब अनाथाश्रमामध्ये समजा मंदिराच्या बाहेर बसलेले लोकं ह्यांना जर दान केलं तर त्याचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं. तुम्ही त्यांना चप्पल दान सुद्धा करू शकता गरीब जे बाहेर बसलेले आहेत त्या लोकांना. आणि आता हे पावसाळा दिवस आहे, तर पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला त्यांना ब्लँकेट सुद्धा तुम्ही दान करू शकता. जे तुम्हाला 10-5 जे दान करता येईल ते तुम्ही ह्या महिन्यामध्ये करायचं आहे. कारण ह्या महिन्यामध्ये दान जर केलं तर तुम्हाला म्हणजे इतकं भरभरून फळ मिळेल आणि आपल्या घरामध्ये इतकाच म्हणजे बदल जाणवायला लागेल, की तुम्हाला सुद्धा वाटणार नाही, की आपण दान केलं तर इतकं घरात आपल्या बदल झालाय म्हणून. कारण आपल्यावर सगळे देव सुद्धा प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद प्राप्त देतात. कारण दान जर केलं तर आपल्या 7 जन्माचं आपलं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं आणि आपल्या जे घरात काही वास्तुदोष लागलेला आहे, पितृदोष लागलेला आहे, तो सुद्धा नाहीसा होतो. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल ते दानधर्म करायचा आहे. आणि याचबरोबर आपल्याला भगवान शिवाची सुद्धा सेवा करायची आहे. आपल्याला जे काही 4 सोमवार आपल्याला तर पूजा अभिषेक करता येईल ते करायचं आहे आणि रोजचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे. तुम्हाला रोज आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप आपल्याला 1 महिनाभर आपला पूर्ण आपल्याला जितका करता येईल तितका आपल्याला भरपूर म्हणजे करायचा आहे नामजप. आणि जर तुम्हाला मृत्युंजय जर म्हणता आलं ठीक आहे, नाहीतर मोबाईलवर सुद्धा लावून तुम्ही हे आपल्याला सकाळ संध्याकाळ तुम्हाला ऐकायचं असतं तेव्हा ऐकू शकता मोबाईलवर लावून. पण ही सुद्धा सेवा आपल्यासाठी खूप नामजपाची सेवा खूप महत्त्वाची आहे. कारण नामजपाने घर प्रसन्न होते, घरामधली सकारात्मक वातावरण तयार होते. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला ह्या दिवसामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही पूर्ण सेवा आणि आपल्याला दान धर्म, नामजप ही सेवा करायची आहे. तर तुम्ही आवर्जून करा आणि जे तुम्हाला शक्य होईल त्या वस्तू तुम्ही दान करू शकता. ह्या महिन्यामध्ये आवर्जून करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला यश येईल. नक्कीच भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या अडी-अडचणी, संकट नाहीसे होतील. कारण जेव्हा आपण दानधर्म करतो, तेव्हा आपल्याही घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं आणि ऐश्वर्य सगळं लाभल्यानंतर आपल्या घरामध्ये आपोआपच प्रसन्न वातावरण तयार होतं. तर ही अशी दानधर्म सेवा ही तुम्ही आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.